राहुल दादा काय टाकतोय बघा कूलरमध्ये, तुम्हाला पण दाखवते. त्याने ना कम्फर्ट टाकलेले बघा कूलरमध्ये. तर खरंच खूप घर आहे ना फ्रेश राहते आणि चांगला वास येतो त्याचा. तर हे बरोबर आहे का नाही सांगा मला. म्हणजे कूलरमध्ये टाकलं ना तर जरा थोडासा घरात छान असा वास पण राहतो आणि छान फ्रेश फ्रेश वाटतं. तर म्हणून नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. आणि चला आज तुम्हाला कूलरविषयी मी थोडंसं विचारला प्रश्न, तर सगळ्यांनी मला त्याचं उत्तर पण द्या बरं का. तर तुम्हाला कूलरची आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर सकाळी सकाळी रांगोळी वगैरे काढून झाली आणि कसं होतं, ऊन याच्यात रांगोळी काढली ना तर खरंच खूप छान वाटतं. नाहीतरी ना इच्छासुद्धा होत नाही बाहेर जाऊन रांगोळी काढायची. आणि ते कशा मस्त झोपा चाललेले आहेत बघा तुम्ही. रात्रभर दारात बसलेले असतात बरं का एवढी सगळीजण मंडळी. आणि त्यांना चपात्या पुरवण्याचं काम आमची परी आणि राहुल दादा करत असतो. त्याच्यामुळे त्यांचं काही टेन्शन नाही. त्यांना भूक लागली ना आपोआप येऊन उभं राहतात दारात, की त्यांना चपाती मिळणार हे त्यांना माहितीच आहे. आणि ह्या घरातून कोणच उपाशी जाऊ शकत नाही, सगळ्यांनाच माहिती आहे बरं का. तर चला असंच काहीतरी आहे आणि आज तुम्हाला खूप आश्चर्य वाटणार आहे. तर ते कशाच आश्चर्य वाटणार आहे तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतेच. आणि तुम्हाला जर आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे ब्लॉग स्टार्टला जर तुम्हाला कळलं की तुम्हाला आज कशाचं आश्चर्य वाटलं, तर तुम्ही ब्लॉग पाहण्याच्या अगोदरच मला नक्की सांगताल कमेंट करून. तर चला आज मी देवपूजा करणार होते बरं का. आणि देवपूजेचंच आश्चर्य आहे जसं जास्त करून तेच आश्चर्य वाटणार आहे तुम्हाला. तर आजची देवपूजा माझ्याकडे कशी काय, तर परीचे पप्पांना कामावर जायला लागलं ना, त्यामुळे ते कामावरती गेले होते. तर चला म्हणलं आता आपण डीप क्लिनिंगमध्ये मला देवपूजा करायची होती. मी 2 दिवसापूर्वीच एक ब्लॉग टाकला होता मंदिराचा. डीप क्लिनिंगमध्ये मी मंदिर स्वच्छ केलं होतं आणि आज मला देव स्वच्छ करायची होती बरं का. तर मी एक पावडर घेतलेली आहे आणि भांडी सगळी मी बेसिंगमध्येच स्वच्छ करून आणली. फक्त देव आहे ना, मी मंदिरासमोर बसूनच क्लीन करते. ते कधीच किचन ओट्यावर मी स्वच्छ करत नाही बरं का. कसं होतं, आपण काही बनवतो, आपलं भांडी वगैरे असतात खरकटे, नाही बरोबर वाटत. त्यासाठीच मी ना देव हे देवासमोरच बसूनच म्हणजे मंदिरासमोर बसूनच क्लीन करत असते. तर पहिल्यांदा जी अन्नपूर्णा मूर्ती होती अन्नपूर्णा देवीची, तर त्याला मी पाणी घालून घेतलं आणि आपलं जी पावडर आहे माझ्याकडं ती लावून घ्यायची अशी. आता माझ्याकडे कसं कॅमेरा एकाच हाताने पकडून मी दाखवते तुम्हाला. तर चला आता मी दाखवते तुम्हाला. तर असं क्लीन करून घ्यायचं बरं का ब्रशनी. आणि आपण ज्यावेळेस देव स्वच्छ करतो त्यानंतर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो बरं का. डायरेक्ट देवपूजा करून म्हणजे देव अंघोळ घालून डायरेक्ट मंदिरात नाही ठेवायचे. तर आपल्याला दुधाने, साखरेने, दही दुधाने असं पंचामृताने तुम्ही अभिषेक केला तर चांगलंच आहे. आणि जर काहीच नसेल ना, अगदी दूध घेतलं तरी चालते. दूध आणि थोडीशी साखर टाकायची. तर मी पण आता दूध आणि साखरेनेच केला होता अभिषेक. तर आणि ते पावडर लावल्यामुळे ना खरंच खूप सुंदर अशी मूर्ती निघलेली आहे बघा. तुम्हाला दाखवतेच मी आता. तर छान असं मी आता गंध लावून घेतलेला, जो वल्ला गंध असतो ना, मनोहर गंध म्हणून आहे बघा. तर आमच्याकडे तो मिळतो, तर मी तोच गंध सगळ्या देवांना लावून घेत असते. आणि स्वामींना सुद्धा पहिल्यांदा लावला आणि त्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली. तर माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगत जावा. आणि प्रत्येक गुरुवारी आपली जी भांडी आहेत ना देवाची, कलश वगैरे ती स्वच्छ करून पितांबरीनेच घेत असतो आम्ही. प्रत्येक गुरुवारी जर आपण अशी स्वच्छता ठेवली ना, तर आपलं मंदिर पण खूप छान दिसतं आणि प्रसन्न वातावरण वाटतं. आपल्या घरात सुद्धा वातावरण आपोआपच चांगलं होऊन जातं. जी आपली देवघरातली जी समई पंथी असू दे, काही असू दे, ती एकदम स्वच्छ आणि चकचकीतच ठेवायची असते बरं का. बऱ्याच ठिकाणी मी पाहते, पण तसं ठेवू नये आपण. एकदम स्वच्छ जेवढं ठेवलं ना, तेवढं आपल्यालासुद्धा छान वाटतं. आणि त्यानंतर मी देवपूजा वगैरे झाली आणि मी घरातली कामं जरा थोडीशी साईडला ठेवली. कुठलंही काम आपल्याला जर 2-3 दिवसाचा अगोदर करायचं असेल ना, तर ते म्हणजे महत्त्वाची भाजीपाला. तर भाजीपाला आला होता दारावरतीच, तर मी घेऊन ये ना स्वच्छ करून ठेवला. काय होतं, आपलं रोजचं कामं जे आहेत भांडी धुणं ते तर चालूच असते. पण ह्या कामाला थोडासा 1 तासभर जातो आपला. पण आहे ना, हे 1 तास गेलेले ना, तर पुढे आपलं आहे ना आठवड्याची तयारी होती. तर मी आता मिरच्या आहे ना, त्याची जी दांडे असतात ते काढून ठेवलेले आहेत आणि सगळ्या भाजीपाला व्यवस्थित निवडून ठेवले. आणि त्यानंतर कचरा बघा किती निघलेला आहे. तर आपल्या भाजीच्या बरोबरच तेवढा कचरा निघलेला आहे. म्हणजे आपले पैसे किती वेस्ट गेल्यासारखे वाटतात का नाही आपल्याला. की भाजीपाला घेताना आपण अर्धा किलो, 1 किलो घेतो आणि कचरा बराचसा निघतो. तर आता काय इग्नोर करून द्यायचं त्या गोष्टी. आणि चला आता भाजीपाला तर सगळा निवडून व्यवस्थित ठेवला मी. म्हणजे कसं होतं, आपल्याला जरा आठवड्याची तयारी करून ठेवली आपण अशी, तर आपल्याला आपला वेळ वाचतो. 1 तास इथं गेला ना, तर आपले पुढच्या 4-5 दिवसातला वेळ वाचतो आपला. म्हणून आहे ना अशी तयारी करून ठेवायची. तर बघा ही भांडी तशी ठेवली मी पहिली आणि पहिला भाजीपाला नीट करून फ्रीजमध्ये व्यवस्थित असा ठेवून टाकला. तर ही भांडीचं काय आपलं हे रोजचंच काम आहे, त्याच्यामुळे ते काही टेन्शन घेत नाही. आणि आपण माणूस म्हणलं ना, तर कधीतरी थोडासा कंटाळा येतो आणि मी सुद्धा कंटाळा करते बरं का. आणि ज्यावेळेस करायचं ना त्यावेळेस सगळं काम करत असते. तर चला आता म्हणलं भांडी तर चकाचक करून घ्यायची होती मला. आणि त्यानंतर भांडी वगैरे आवरली आणि 4 वाजले बरं का. 4चा टायमिंग झाला. तर परीचे पप्पा पण कामावरून आले आणि मग मला जायचं होतं तेलाची पिशवी आणायला. का तर काय झालं, तेल संपलं होतं
आणि मी मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं थोडासा अनुभव सांगते बरं का. तर मी डब्याची आणि तेलाच्या पिशवीची कॅल्क्युलेटर केलं, तर पिशवीच परवडते असं मला वाटलं. म्हणजे कुठलीही पिशवी घ्या आपण, तर तेलाची कुठलीही पिशवी घेतली ना, तर पिशवीच परवडते असं. आणि जर डबा घेतला आपलं, तर आपले ₹200-250 एक्स्ट्राचे जातात असं लक्षात आलं माझ्या पण. आणि म्हटलं चला आपलं तेलाचे पाउचच घ्यावं. आता जे पाऊच म्हणता तुम्ही, पुढे घेत म्हणता, काय पण म्हणता, ते तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर संध्याकाळी दिवाबत्ती राहुलने केली होती, त्याच्यामुळं ते टेन्शन गेलं. आल्याबरोबर छान वाटलं जरा. त्यांनी झाडून वगैरे काढून दिवाबत्ती लावून ठेवली होती. मुलं माझी करतात बरं का काम असं, म्हणजे दिवाबत्ती लावणं, झाडून कुठं जरी मी बाहेर गेले तरी माझं घरातली कामांचं काही टेन्शन नाही वाटत मला. झाडलोट करून दिवाबत्ती लावून बसलेले असतात. म्हणजे दोन्ही मुलं, परी असो किंवा राहुल असो, दोघंही करत असतात. आणि त्यानंतर मला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती आणि आज आम्हाला आमरस करायचा होता. तर आंब्याचा रस करायचं म्हटलं ना, की जरा थोडंसं वाढीव काम होतं. आणि मला खरं सांगू का, मला खूप कंटाळवाणं वाटतं आमरस करायचं म्हणजे ना. तर आता हे मी राहुल म्हणलं, थांब मी चपाती भाजू लागतो म्हणजे लवकर स्वयंपाक होईल. तर तो चपाती भाजत होता आणि परी लाटून देत होती खाली बसून. तर तिचेही पाय म्हणली, पाय उभं राहून कंटाळून जाण्यापेक्षा मी खाली बसून लाटून देते. तर असं चाललं दोघांचा स्वयंपाक. आणि आज आश्चर्य काय वाटलं तुम्हाला समजलंच असेल ना, आज देवपूजा परीच्या पप्पांनी नव्हतीच केली. आज देवपूजा माझ्याकडेच होती आणि प्रत्येक गुरुवारी देवपूजा तेच करतात. हीच आहे आपल्या आश्चर्याची गोष्ट, दुसरं काहीच नाही. आणि त्यानंतर दोन्ही मुलांनी माझ्या स्वयंपाकात मदत केली, त्यामुळे स्वयंपाक पटपट झाला. चला म्हणलं आता श्रीखंड, आमरस आणि गवारीची भाजी केली होती, भात केला, तर चपाती केली. तर आजचा स्वयंपाक आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.